आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। 65 कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरिता प्राधिकरण कार्यालयासमोर आमरण उपोषण 16 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून अक्कलकोट रोडवरील कोंडानगर येथील गेल्या 60 वर्षापासून राहत असणारी 65 कुटुंबांना रस्ता रुंदीकरणामुळे बेघर करून रस्त्यावर आणले। रोडवर प्रपंच करत असताना ब्रिजच्या खाली गंगा नाईकवाडी या महिलेला आपला प्राण सोडावा लागला। त्यांच्या पश्चात लहान 2 मुली व 1 मुलगा आपल्या आईपासून लांब जावे लागले। या 3 वर्षात अल्पवयीन मुले वयोवृद्ध असे मिळून 18 ते 20 लोकांचा जीव गेला। हाताला काम नाही आणि राहायला घर नाही। संघटनेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्यावर कोणती कारवाई झाली नाही। तरीही आज अखेर न्याय मिळाला नाही। नगरसेवकांच्या वतीने दिनांक 11/1/2022 रोजीचा प्रस्ताव क्रमांक 11 हे ठराव मांडून ते ठराव क्रमांक 110 दिनांक 20/7/2021 मंजूर होऊन 3 वर्ष झाले। बाधित झालेल्या घरांसाठी मनपाच्या हद्दीमध्ये TP 323 या ठिकाणी पुनर्वसन केले जाते। आम्हाला न्याय मिळेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या कार्यालयासमोर कोंडानगरमधील रहिवासी उपोषण करणार आहेत, अशी माहिती जननायक विश्वभूषण कांबळे यांनी दिली। या उपोषणास प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शशिकांत कांबळे, उत्तम शिंदे यांनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम। या राष्ट्रीय महामार्गाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। या राष्ट्रीय महामार्ग करायचं काय? खाली मुंडी वर पाय। राष्ट्रीय महामार्गाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। या राष्ट्रीय महामार्गाचा जाहीर निषेध असो निषेध असो या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचा निषेध असो या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचा निषेध असो 3 वर्ष पळवणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा निषेध असो आमच्या लेकरवाळांचा जीव गेला या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचा निषेध असो आम्ही 3 वर्ष झालं रोडवर राहतो, यांचा अजूनही लक्ष नाही, यांचा निषेध असो। या राष्ट्रीय महामार्गाला करायचं काय? या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। यांना जाग आलीच पाहिजे। या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला जाग आलीच पाहिजे। जय भीम जय भीम। 3 वर्ष झालं आम्ही यांच्याकडे सातत्याने यांच्याकडे येऊन आम्ही यांना विनंत्या करून आम्ही रोडवर राहतो या गोष्टीच्या बरोबर जाणीव असून आमच्या लोकांचे या ठिकाणी 18 ते 20 वयोवृद्ध युवा लहान मुलांचे जीव गेले, तरी यांचा अजून यांना जाग आलेला नाही। आम्ही अजूनही रोडवर राहतोय। मग आमच्यावर ज्या घोंगडे वस्तीला न्याय मिळते, आमच्यासारखीच घटना होती, त्यांना न्याय मिळते, मग आम्हाला का? आम्ही या सोलापूर शहरातील नागरिक नाहीत का? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला जर नाही मिळालं तर आता आमरण उपोषण आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, भले आमचा जीव जरी गेला चालेल, पण आम्ही माघारी सरकारणार नाही। याने आम्हाला तात्काळ राहण्याची सोय करण्यात यावी। याने काय म्हणतात, आमचा काय संबंध नाही।